कायदे व शासन योजना प्रश्न 4 प्रश्न 151 to 200 क्र प्रश्न पर्याय ए पर्याय बी पर्याय सी पर्याय डी उत्तर 151 शिक्षणाचा हक्क कायदा कोणत्या घटकात समाविष्ट आहे? मूलभूत हक राज्य धोरण तत्वे नागरिकांचे कर्तव्य न्यायव्यवस्था ए 152 शिक्षण हक्क कायद्यात शाळेची व्याख्या कोण करते? CBSE राज्य सरकार केंद्र सरकार NCT बी 153 RTE कायद्यात पडताळणीसाठी काय निकष आहेत? शिक्षकांची संख्या गुणोत्तर इमारत सुविधा वरील सर्व डी 154 बालक हक्क आयोग कायद्यानुसार बालकाची वयोमर्यादा किती आहे? 12 वर्ष 14 वर्ष 18 वर्ष 16 वर्ष सी 155 ICT उपक्रम कोणत्या धोरणाचा भाग आहे? ACSA RMSA समग्र शिक्षा RTE सी 156 समग्र शिक्षा अंतर्गत कोणती योजना उपलब्ध आहे? विद्यालय सुविधा शिक्षक प्रशिक्षण विद्यार्थ्यांना साहित्य सर्वरील डी 157 NEP 2020 मध्ये शालेय पायाभूत रचना कशी आहे? 10+2 5+3+3+4 4+4+4 व्हिडिओ PDF इंटरॅक्टिव्ह कंटेंट सर्वरील डी 159 NCF 2005 मध्ये शिक्षणाची दृष्टी कोणती आहे? स्पर्धात्मकता मूल्याधिष्ठित शिक्षण पाठांतर परीक्षा आधारित बी 160 शिक्षण हक्क कायदा लागू करणारे पहिले केंद्रशासित प्रदेश कोणते? दिल्ली पुदुचेरी चंदीगड अंदमान ए 161 शिक्षक भरतीसाठी कोणत्या परीक्षेला मान्यता आहे? टेट UPSC SSC नेट ए 162 RTE अंतर्गत वंचित घटकांना प्रवेश देण्याची किती टक्केवारी आहे? 10% 15% 20% 25% डी 163 ICSI अंतर्गत शिक्षकांचा विकास कोणते संस्थान करते? डाएट SCERT CRC NCT ए 164 भारत सरकारच्या पदे भारत बदे भारत उपक्रमाचा उद्देश काय आहे? बाल साहित्य पठन आणि लेखन कौशल्य गणित शिक्षण माध्यमिक शिक्षण बी 165 विद्यार्थ्यांसाठी मूल्यांकन कोणत्या तत्वावर आधारित आहे? एकदाच परीक्षा सतत मूल्यांकन शिक्षक निरीक्षण पालक मूल्यांकन बी 166 कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजनेची सुरुवात कधी झाली? 2001 2004 2006 2008 बी 167 RTE कायद्यानुसार सर्वसमावेशक शाखा म्हणजे काय? फक्त मुलांसाठी सर्व मुलांसाठी समान संधी फक्त ग्रामीण भागासाठी फक्त खासगी शाखा बी 168 समग्र शिक्षण अंतर्गत शाळांना आर्थिक मदत कोणत्या आधारावर मिळते? विद्यार्थी संख्या परीक्षा निकाल स्थानिक गरज गुणवत्ता निर्देशांक ए 169 CRC प्रशिक्षण किती वेळाने होते? तिमाही 6 माही वार्षिक मासिक सी 170 SMC मध्ये मुख्याध्यापकाची भूमिका काय असते? सचिव अध्यक्ष कोषाध्यक्ष निरीक्षक ए 171 ICSI अंतर्गत शिक्षण गुणवत्तेचे मापन कोणते पोर्टल करते? नाज PGI उडाईस प्लस दीक्षा बी 172 शिक्षकांना ICT प्रशिक्षण कोण देते? CRC SCERT NCERT डाएट डी 173 SMC ची समिती तयार करणे कोणाच्या जबाबदारीत येते? पालक शिक्षक मुख्याध्यापक DO सी 174 समग्र शिक्षाचा कालावधी कोणता आहे? 2018-20 2018-25 2020-30 2015-22 बी 175 NCT या संस्थेचे कार्य काय आहे? शिक्षक प्रशिक्षणासाठी धोरण तयार करणे शाळांचे वर्गीकरण विद्यार्थी शिष्यवृत्ती शाखा निधी वाटप ए
176. बालक हक्क आयोगाची स्थापना कोणत्या कायद्यानुसार झाली? CPCR Act, 2005. RTE Act, 2009. JJ Act, 2015. RTI Act, 2005. A. 177. NEP 2020 मध्ये मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी कोणती संकल्पना आहे? Happiness Curriculum. Play-based learning. Skill training. Emotional learning. A. 178. कोणत्या पोर्टलवर शिक्षक आपले सर्टिफिकेट मिळवू शकतात? दीक्षा, निष्ठा, उडाईस प्लस, नाज. A. 179. CRC आणि BRC यांच्यातील संबंध काय आहे? CRC BRC अंतर्गत काम करतो. BRC CRC अंतर्गत काम करतो. दोघे स्वतंत्र. एकच संस्था. A. 180. शिक्षण हक्क कायद्याचा मुख्य हेतू काय आहे? मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण. शिक्षक प्रशिक्षण. परीक्षा सुलभ करणे. सरकारी शाळा वाढवणे. A. प्रश्न 181 ते 200 पुढील भागात ग्रीन सर्कल प्रश्न 181 ते 200 तयार करतो का? शासन योजना प्रश्न 5 प्रश्न 181 ते 200. क्र. प्रश्न. पर्याय A, पर्याय B, पर्याय C, पर्याय D. उत्तर 181. शाला सिद्धी पोर्टल कशाशी संबंधित आहे? शाळेचे मूल्यमापन. शिक्षक प्रशिक्षण. पोषण आहार. अभ्यासक्रम. A. 182. NEP 2020 मध्ये कोणत्या प्रकारचे शिक्षण मॉडेल स्वीकारले गेले? रिटार्ट शिक्षण. संकल्पनात्मक शिक्षण. परीक्षा आधारित. पाठांतर. B. 183. समग्र शिक्षामध्ये समावेशी शिक्षणासाठी कोणता फोकस आहे? विशेष शिक्षक. शिक्षक प्रशिक्षण. ICT साधने. सर्ववरील. D. 184. शिक्षणाच्या हक्कासाठी आर्थिक जबाबदारी कोणावर असते? केवट केंद्र. केवट राज्य. दीक्षा पोर्टलवर कोणत्या वर्ग 1 to 12. D. 186. एकेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? बालकांच्या शारीरिक विकासासाठी, बालकांच्या समग्र विकासासाठी, बालकांना खेळण्यात गुंतवण्यासाठी, पोषण वाढवण्यासाठी. B. 187. PM पोषण अंतर्गत काय गरजेचे आहे? पोषण आहार व्यवस्थापन. शिक्षण योजना. पायाभूत सुविधा. ICT साधने. A. 188. शिक्षकांचे सतत व्यावसायिक विकास CPD कोणत्या योजनेत अंतर्भूत आहे? दीक्षा, निष्ठा, ACSA, RMSA. B. 189. NEP 2020 मध्ये मूल्यमापन कोणत्या पद्धतीवर आधारित आहे? गुण व श्रेणी. स्पर्धा. मुलाच्या समग्र प्रगतीवर. फक्त अंतिम परीक्षा. C. 190. शाळांमध्ये विद्यार्थी सहभागासाठी कोणती समिती कार्य करते? PTA, SMC, VEC, CRCC. A. 191. A. 192. शिक्षण विभागात ICT चा वापर कोणत्या उद्देशासाठी होतो? शैक्षणिक साहित्य. मूल्यमापन. संवाद. सर्ववरील. अल्पसंख्याक मुली. अनुसूचित जाती. दिव्यांग. शिक्षक. A. 194. समग्र शिक्षण ही योजना कोणत्या योजना एकत्र करून तयार झाली आहे? ACSA, RMSA, TE, RMSA, KGBV, MDM. ICT. NEP 2020 नुसार शिक्षक प्रशिक्षण कोणत्यावर आधारित असावे? शिक्षक अनुभव. आधुनिक संशोधन. कार्यक्षमतेवर आधारित. शिक्षण मंडठावर. C. 196. समग्र शिक्षामध्ये CRC आणि BRC यांची मुख्य भूमिका कोणती? संकलन. निधी वाटप. शाळेची तपासणी व प्रशिक्षण. परीक्षा घेणे. C. 197. NEP 2020 नुसार स्कूल बग धोरण कशाशी संबंधित आहे? अभ्यासक्रम. पोषण आहार. बॅगचे वजन. शाळेचे वेळापत्रक. C. 198. शाळेच्या गुणवत्तेचा आढावा कोणते निर्देशांक घेतात? PGI, NAS, ACSA, उडाईस प्लस. A. 199. समग्र शिक्षा अंतर्गत कोणते स्त्रोत शिक्षण पोर्टल आहे? स्वयं. दीक्षा. शाला सिद्धी. शगुन. B. 200. NEP 2020 मध्ये शाळांमध्ये कोणता नवा अभ्यासक्रम सुचवला आहे? पाठ्यपुस्तक आधारित.
कौशल्य आधारित, कामकाज आधारित, TLM आधारित। बी,